जय महाराष्ट्र न्यूजच्या खबरबातमध्ये मी जुगल पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जळगाव जिल्हा म्हटलं की जळगाव जिल्हा म्हणून सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख असून जळगावची केळी ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। एकंदरीतच बघितलं तर सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून देखील जळगाव ओळखलं जातं आणि सध्या तरी जळगावचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्ष या ठिकाणी रिंगणात असून या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार पक्ष आहेत, असे विविध पक्ष आहेत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करून घेऊयात नेमकं काय ते बोलणार आहेत। आम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडे जाऊयात। आपण काय सांगणार, नेमका काय विकास तुम्ही या 5 वर्षामध्ये केलेला आहे? या 5 वर्षामध्ये आमचे वेगवेगळे बॅरेजेसचे प्रकल्प असतील, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील आणि काही पीक विम्याचे प्रश्न असतील, अशा आम्ही अनेक समस्या सोडवलेल्या आहे। आणि काही योजना असतील आमच्या शेतकऱ्यांसाठीच्या आणि गरीब लोकांसाठीच्या, इतर आणि MSME मध्ये, स्टार्टअप्समध्ये, अजून मेक इन इंडियामध्ये आपल्या चिप्स बनवण्या असतील, ते केंद्रीय लेवलचे जे विषय, आपल्या विमानतळ योजनेअंतर्गत आपण पायलट ट्रेनिंग सेंटर जळगावला आणलं खासदारांमार्फत आणि फ्लाय 91 ही सुविधा पण आपण म्हणजे सुरू केली। अशा अनेक सुविधा आपण चालू केलेल्या आहेत। कोणती कामे भाजपची भरीव कामे आहेत या 5 वर्षात? भारतीय जनता पार्टीचे भरीव कामे म्हणाल तर आज देशातल्या प्रत्येक नागरिकांना शासनाच्या विविध माध्यमातून प्रत्येक नागरिक हा लाभार्थी या ठिकाणी बनला आहे। आपण 2014 पासून तर आतापर्यंत जर तुम्ही म्हणाल की 2014 नंतर भारतामध्ये 82% वैद्यकीय महाविद्यालय वाढले। त्यानंतर सूक्ष्म अन्न प्रक्रिया सारखे उद्योग असेल, साध्या छोट्या म्हणजे एखाद्या आमची भगिनी असेल की तिचा बचत गट आहे, तिच्यापासून तो मोठ्या उद्योगापर्यंत प्रत्येकांना काही ना काही देण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे। या ठिकाणी काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याकडून दादा ते म्हणतायत की आम्ही विविध सुविधा आणल्या, वैद्यकीय सुविधा असतील, अशा विविध सुविधा आणल्यात, 5 वर्षात हा विकास केलाय, काय सांगा? त्यांनी जे सांगितलं हा विकास केला आहे, यांनी तरुणांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून काय विकास केला आहे आपण बघताय। जळगाव जिल्ह्यामध्ये विजनवाला एक काम तरी आणलं का? ज्या कामामध्ये टक्केवारी त्या कामात त्यांनी आणले, आम्ही मान्य करतो। पण मला सांगा, आता जळगाव जिल्ह्याच्या MIDC मध्ये 60% फॅक्टऱ्या बंद आहेत। त्यानंतर एक जागा तरी यांनी 10 वर्षामध्ये ॲक्वायर केली का की जिथे MIDC टाकू? आज जर MIDC मध्ये जागा घ्यायची म्हटली कोणत्याही व्यापार व्यवसायासाठी 2 करोड 1.5 करोड रुपये एकाच्या खाली जागा मिळणं मुश्किल आहे। यांनी असं काहीतरी करायला पाहिजे होतं। शेतकऱ्यांसाठी पाणी आडवा पाणी जिरवा असं काही करायला पाहिजे। जसं आदरणीय उन्मेषदारांनी 7 बलून बंधाऱ्यांसाठी प्रयत्न केले, ज्याच्यावर 70 किलोमीटर पाणी थांबणार होतं, त्याच्यामुळे त्या परिसरातील प्रत्येक 10-10 किलोमीटरचा हा बंधारा होता। त्या असे काही प्रकल्प केला पाहिजे की शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे। त्या तरुणांसाठी सांगतो, हे म्हणताय की आम्ही एअरपोर्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, जगाच्या पोशिंदा आणि जे जगाच्या आपलं भारताचं भविष्य आहे, भारताच्या पोशिंदा शेतकरी आहे, भारताचे भविष्य तरुण मुलं आहेत। जेव्हा हे 2014 मध्ये हे निवडून आले तेव्हा यांनी सांगितलं तरुणांसाठी 2 करोड रोजगार आणू, शेतकऱ्यांसाठी या योजना आणू, शेतकऱ्यांना कृषीप्रधान देश करू, हे केलो। मला सांगा 2014 मध्ये जो मुलगा 18 वर्षाचा होता, आज तो 2024 मध्ये 28 वर्षाचा आहे। तर त्यांनी असं ठरवलं की नाही, मोदी सरकार आशेने आम्ही सुद्धा बघतो, आम्ही त्यांचं काम केलं, आशेने सर्व तरुण वर्ग बघत होता, शेतकरी बघत होते। तर या शेतकऱ्यांनी ज्या शिक्षणात आपला मुलगा पात्र असेल, म्हणजे समजून घ्या MPSC असेल, UPSC असेल, IIT असतील, त्यानंतर समजून घ्या इंजिनिअरिंग असेल, ज्याला जो पात्र ठरेल, ज्याला जे शिक्षण पात्र ठरेल तो करण्याचा प्रयत्न केला। एका टायमाला पोटाला चिमटा घेऊन एक टाइम जेवण सोडलं, पण रोजगार म्हणजे पुढे भविष्यात शेतीमध्ये मी मरतोय तर माझ्या मुलाला तो दिवस यायला नको, नोकरी मिळायला पाहिजे। त्यांनी इथल्या नोकऱ्या गुजरातला घातल्या। मोदी सरकारच्या 5 वर्षाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी नाहीत का? बिलकुल आम्ही समाधानी नाहीत। आमचे भारतीय जनता पक्षाचे मित्रांना मी सांगू इच्छितो की रावेर लोकसभेच्या सन्माननीय खासदार रक्षाताई खडसे यांनी एक मोठा पराक्रम केला आहे त्यांच्या रावेर लोकसभेमध्ये। त्यांच्या माहितीसाठी सांगतो, भुसावळ रेल्वे यार्ड जे आहे, जे आशिया खंडातलं मोठं रेल्वे स्टेशन ओळखलं जातं, तिथे मोदी सरकारच्या काळामध्ये 2014 ते 2019 मध्ये गांडूळ खत प्रकल्प चालू झालेला होता। त्या गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून जे रेल्वे यार्डचे जे रहिवासी जे अधिकारी असतात, त्यांच्या घराच्या जवळ त्यांनी जे झाडं लावलेले आहेत, त्या झाडांसाठी ते खत तिथे ते टाकत होते। याच्या माध्यमातून त्यांना 30 लाख रुपये उत्पन्न तयार होत होतं
आज त्यांनी तो प्रकल्प बंद पाडलेला आहे हे मला सांगायचं आहे. आणि दुसरा राहिला मुद्दा आपला जळगाव लोकसभेच्या माध्यमातून जे टॉप 7 मध्ये खासदार आहे, म्हणजे एक सर्वसामान्य माणूस मोठा नको व्हायला पाहिजे म्हणून त्यांचे तिकीट कापायचे हेच त्यांचे धंदे आहेत. त्याच्यामुळे आता हे त्यांचे धंदे इथे बंद होतील. आता त्यांची बिदाई इथे 100% होणार आहे. चांगले काम करूनही खासदारांनी या तिकीट कापण्यात आलेले आहे. आमच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत. खासदारांचं या ठिकाणी तिकीट कापण्यात आलंय. टॉप 10 मध्ये असल्यावरही विरोधक असं म्हणतायत, काय सांगणार? ते नक्कीच त्यांचं गेल्या मागे 5 वर्षापासून त्यांचं काही ना काही सरकारी योजना, ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी आणल्यात, नक्कीच आणल्यात, त्या अंमलात पण आणल्यात. ते तिकीट कापणं हे वरच्या वरिष्ठांचं काम असतं, ते जनरल लोकल लेवलमध्ये त्या गोष्टी करता येत नाही. पण मला असं वाटतं की नक्कीच जळगाव जिल्ह्यामध्ये जे खासदार होते उन्मेशदादा, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मध्ये असताना त्यावेळेस चांगलाच असा केंद्रातले ज्या योजना होत्या त्या आणल्यात. समाधानकारक कामं केल्यावरही तिकीट कापलेलं आहे, काय सांगाल भारतीय जनता पार्टीने खासदार उन्मेश पाटलांचं? मी एकच उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देईल. या ठिकाणी जळगाव मध्यमध्ये पूनमताई महाजन या मागच्या वेळेस खासदार होत्या. यावेळेस त्यांना त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेब, की ज्या उज्ज्वल निकम साहेब 13 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले, त्यानंतर अजबल कासापने जो अतिरेकी हल्ला या ठिकाणी झाला, ह्या लोकांना फासावर चढवण्याचं काम ज्या कोणी माणसांनी केलं असेल ते उज्ज्वल निकम साहेबांनी, तर त्या ठिकाणी त्यांना संधी दिली. त्या ठिकाणी त्यांनी संधी दिली. कोणाचं नाही पक्ष आमच्यासोबत काही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, आपण काय सांगणार? ते तिकीट या ठिकाणी उमेश पाटील यांचं कापण्यात आलेलं होतं. ज्यात आता उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उत्तर मध्य मुंबईमधून जे तिकीट देण्यात आलंय याबद्दल काय सांगणार? मी तुम्हाला जळगावची गोष्ट पहिले सांगतो. त्यांनीच स्वतःच्या तोंडाने सांगितलं की फ्लाय 91 एअरपोर्टचं ही योजना चालू केली, इन्फ्रास्ट्रक्चर चालू केले, त्याच्यानंतर फ्लायओव्हर चालू केलं. इतकं तुमचा जो उमेदवार आहे, म्हणजे उमेददादा खासदार आहे तुमचा, त्यांनी इतकं सक्षम कामं केलेले आहेत, तरी तुम्ही त्यांचं तिकीट कापताय. त्याच्यावर तुम्ही उत्तर न देऊन तुम्ही मुंबईची गोष्ट सांगतायत. याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट कोणतीच नाही आहे. आणि 2014 पासून जे युवकांना फक्त जे जुमले दिलेले आहेत यांनी, फॉस्कॉन सारखे, टाटा एअरबस सारखे जे कोकणला येणारा जे प्रोजेक्ट होता पाणबुडीचा, तो सुद्धा यांनी गुजरातला नेलाय. आता हे का सर्व महाराष्ट्रातल्या युवकांना गुजरातला घेऊन जाणार आहे का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेही पदाधिकारी आहे, आम्ही त्यांच्याकडून जाऊयात. अनेक प्रकल्प हे गुजरातला पडवले जाते असा विरोधकांचा आरोप आहे, काय सांगणार? हे चुकीचं आहे. जे काही महाराष्ट्र एक मिनिट हे सर्व चुकीच्या गोष्टी आहे. महाराष्ट्रामध्ये बरेचसे प्रोजेक्ट जे आहे ते ऑलरेडी आहे, खूप साऱ्या लोकांना रोजगार आहे. जळगाव जिल्ह्याचा विषय असा आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये MIDC आहे, परंतु बरेचसे जे कंपन्या आहे ह्या शहराच्या भौगोलिक रचनेवर सुद्धा असतात. आपल्या जळगावला म्हणजे पाण्याची कमतरता आहे, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा कंपन्या येत नाही. तरी आज जळगावची जी लोकसंख्या जी आहे, जळगावची जी लोकसंख्या आहे ती जवळपास 8.5 लाख आहे. तरी आज सर्व इथल्या लोकांना रोजगार आहे, म्हणून इथली एवढी लोकसंख्या आहे. 5 वर्षात काय कामे झाली? 5 वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये एक रस्ता, एक ठेकेदार हा त्याच्यावरच करोडपती झालेला आहे. प्रत्येक वर्षी तोच रस्ता बनवून तो पैसा कमवायचा. परंतु आजचे रस्ते तुम्ही बघाल, जळगाव पाचोरा म्हणा, जळगाव चाळीसगाव म्हणा, हे रस्ते आता 15 वर्ष या रस्त्यांना कुठलेही एक खर्च येणार नाही. पूर्वीच्या काळी फक्त एकच कॉन्ट्रॅक्टर काँग्रेसचा, तो वर्षानुवर्ष त्याच्यावरच करोडपती झालेला आहे. सत्ताधाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे कामं या ठिकाणी झाले. आमच्यासोबत आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी आहेत. ताई, काय सांगणार आपण? ज्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंत सरकार होतं, काही ठोस कामं झाली, काय समाधानी आहेत का आपण? अजिबात समाधानी नाही. आणि मीच काय दारू घोटाळ्यात बंद झाले, ते काय बोलणार या विषयावर? हो बरोबर, उत्तर देते मी, उत्तर देते. म्हणजे हे ईडीचा फक्त गैरवापर करतात, हे सीबीआयचा गैरवापर करतात आणि हे अरविंद केजरीवाल यांना घाबरतात. आता पूर्ण देशात जर एकमेव अशी व्यक्ती असेल जी यांना टक्कर देऊ शकते, ती म्हणजे फक्त अरविंद केजरीवाल. भाजपा सरकार त्यांना घाबरते, म्हणूनच त्यांना जेल बंद केलेलं आहे विदाऊट पुरावा. अधिक त्यांचं इन्शुलिनही बंद केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न रावेर लोकसभा मतदारसंघाचा, तर हा व्हिडिओ माझ्याकडे रक्षाताईंचा, ज्याच्यात कोचूर गावाचे लोक त्यांना म्हणतात रक्षाताईंना की तुम्ही फक्त 4च कामं सांगा जे तुम्ही केलेले आहेत. किती? फक्त 4. तर त्यावरही ताई चिडलेल्या आहेत. आता याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे?
भाजप अरविंद केजरीवाल यांना घाबरतात का असं विरोधकांचा आरोप? असं कसं काय म्हणू शकतो आपण? जर कधी जो व्यक्ती लोकांना सुविधा देण्यासाठी जर कधी दारूचा वापर केला जात असेल, मुलांच्या शिक्षणासाठी दारूचा वापर करून त्यांना पैसे दिले जातात, असा जर कधी यांचा हे असेल तर कुठला कामाचा राष्ट्रीय अध्यक्ष यांचा? आणि राहिला विषय खासदारांचं, विद्यमान खासदारांचा तिकीट कापण्याचा विषय, त्याचं उत्तर मी यांना देऊ इच्छितो आमच्या मित्र मंडळींना. विषय असा आहे की जो व्यक्ती खासदार असताना जो साधारण कार्यकर्त्यांचा फोनही रिसीव्ह करू शकत नाही, त्याच्याबद्दल पक्ष नक्कीच विचार करणार होता. ते अहो आता तर त्याला घेणारच आहे ना. उन्मेष दादांनी ऐकून ताई म्हणतात की अरविंद केजरीवाल साहेबांना इन्सुलिन दिलं गेलं नाही, या विषयावर जे इन्सुलिन दिलं गेलं नाही असं म्हणणं आहे, त्यांचा आरोप आहे. खरे तुम्ही आतल्या गोष्टी बघा, त्यांच्या टायमाला त्यांना इन्सुलिन देण्याची त्यावेळेस डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं म्हणून इन्सुलिन दिलं गेलं नाही, ते उशिरा दिलं गेलं. तुम्ही तपास करा, व्यवस्थित करा. गेल्या 5 वर्षामध्ये नेमकी काय भरीव कामे झालेली आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणूया. आपण काय सांगणार या ठिकाणी? भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जे या ठिकाणी वक्तव्य वापरलं नाही, त्यांनी सर्वात मोठा जर व्यवसाय सुरू केला असेल, भाजपाच्या नेत्यांनी महसूल सुरू केलेला आहे. भाजपाच्या नेत्यांनी सर्वात महत्वाचा विषय महसूल सुरू केलेला आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये दारूचे धंदे भाजपच्या नेत्यांचे, आणि सर्वात तरुण पिढीला जर बिघडवण्याचं काम करत असतील तर भाजपाचे नेते. आणि आजच्या कंडिशनला कुठल्या तरुण पिढीला त्यांनी रोजगार मिळवलेला नाही. आमच्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, आम्ही त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात. दादा काय सांगणार, गेल्या 5 वर्षामध्ये नेमका काय विकास झालेला आहे? इनफॅक्ट मध्ये भाजपला देशाचा विकास करायचा नाही, करायचाच नाहीये. त्याचं कारण सांगतो मला, दूरच्या गोष्टी सोडा, पण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षामध्ये कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं नाही ज्याच्यामुळे 2-4-5 लोकांना काम मिळेल. असं उलट जे काही MIDC होत्या त्याच लोकांना अनामारी करून पळून लावलेल्या त्या लोकांनी, आणि त्यामुळे लोक बिचारे. आता काल परवा एक स्फोट झाला, MIDC मध्ये स्फोट झाला. त्या ठिकाणी साधं तुमचं अग्नीचं ते फायर फायटर लावलेलं नव्हतं, ही जबाबदारी नव्हती का? काही कोणी जबाबदारी घेत नाही. त्याचप्रमाणे मला असं म्हणायचं आहे, भाजप म्हणते की आम्हाला पुन्हा संधी द्या. कशासाठी संधी द्या? आता हे म्हणता की अजितदादा पवारांना 70,000 कोटीची फाईल बंद केली नाही भोपाळला, आणि 4 दिवसांनी उपमुख्यमंत्री अर्थ खात्यांच्याकडे. म्हणजे मोदी म्हणतात ना, खाऊंगा ना खाणे देऊ ना, आणि 70,000 तुम भी दबा के खाओ, हम भी दबा के खाते हो. या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडे परत जाऊया. या ठिकाणी आपल्यावर आरोप करण्यात आहे कुठल्याही प्रकारचे 5 वर्षात ठोस कामं आपण केली नाही, आणि कुठल्या हिशोबाने पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं, म्हणजे कुठलंही असं अतिशय चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणाल जळगाव जिल्ह्याचा, जर शहराचा विकास जिल्ह्याचा आपण विषयावर बोलू, या जळगाव जिल्ह्यामध्ये मेडिकल हब माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी केंद्राच्या माध्यमातून आणलं. 134.4 एकर त्या ठिकाणी जमीन घेतली. आज भव्य दिव्य काम त्या ठिकाणी उभं आहे. आज MBBS चे 150 विद्यार्थी होत आहे, BAMS चे 125 विद्यार्थी होत आहे. या ठिकाणी जळगाव शहराची ओळख ही स्वर्णनगरी होती. जळगाव शहराची ओळख जी आहे ती स्वर्णनगरी होती. मात्र ह्या जळगाव शहराची ओळख आता मेडिकल हब, शैक्षणिक मेडिकल हब तयार झाल्यामुळे एज्युकेशन हब म्हणून तयार झालेली आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपल्या जळगाव मधून वैद्यकीय सेवा देण्यासाठी पूर्ण भारतात जाणार आहे. भाजप म्हणते की भारतीय जनता पार्टीने मेडिकल हब या ठिकाणी आणलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी या ठिकाणी विविध मेडिकल हब आणलेले असं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणतायत. काय भारतीय जनता पार्टी सांगते आम्ही मेडिकल हब मंजूर केलं, त्या मेडिकल हबवर कुठले लोक काम करतायत, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांना तिथे नोकऱ्या आहेत का, काम आहे का, पहिले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विचारा. जामनेर तालुक्याचे किती लोक तिथे काम करताय, कोणाकोणाचे पोकल्यान काम करतायत, JCB काम करतायत, जरा त्यांना विचारा. पहिले जागा आमच्या गावाने दिली, चिंचोलीने जी जागा दिली ग्रामपंचायतने ठराव दिला, त्या भूमिपुत्रांना तुम्ही तिथे काम देतायत का? बिहारचे लोक काम करतायत येऊन सण.
सिव्हिलला जी ट्रीटमेंट होती ते प्रायव्हेटच्या पाठवतात. कसलं मेडिकल सुविधा यांची वाली? पैसे खाण्याचे धंदे यांचे, पैसे खाण्याचे धंदे. कुठल्या सुविधा दिल्या? सिटी स्कॅन मशीन तिथं बंद, सोनोग्राफी बंद, सर्व सुविधा बंद आहेत तिथं, सर्व सुविधा बंद आहेत सर्व. या ठिकाणी आपण काही विकासात्मक मुद्द्यांवर बोलूया. नेमकं काय विकासात्मक मुद्दे घेऊन भाजप आता या ठिकाणी निवडणुकीत? माझ्या या मित्रांना माझी नम्र विनंती आहे की बाबांनो, ही निवडणूक वॉटर गटर मीटरची नाहीये. ही निवडणूक हे देशाला नरेंद्रभाई मोदी 2047 पर्यंत हा देश विकसनशील करायचा आहे, या विषयावर आपलं काम सुरू आहे. आणि तुम्ही गटर वॉटर मीटर जर बोलत असाल तरी चुकीचं आहे. देशाचं विजन, देशाचं भवितव्य आणि या देशाला बलशाली करण्यासाठी जे जे काय करायचं आहे ते चालू आहे काम, तर त्या विषयावर आपण बोललं पाहिजे. एक मिनिट, अरे काय हे आपचे संस्कार, हे आपचे संस्कार, हे आपचे संस्कार आहे. शांत बसा तुम्ही, मी बोलतोय. हे बघा, लोकसभेचं इलेक्शन आम्ही संकल्प पत्रावर लढतोय आणि जे आकडे आहे ते आमच्याकडे आहे. मित्रमंडळींनी जे ऍक्च्युअल आकडे ते आम्ही देऊ, ते चेक करून बघावे. आणि दुसरा विषय राहिला उभाटा गटाचा. आमचा उमेदवार पडवून त्यांना कोणतरी उमेदवार उभा करावा लागतो, हे त्यांचं दुर्दैव आहे. दुसऱ्यांच्या बनवलेली खीर खाऊन ते सांगता लोकांना आमची खीर खाऊन बघा. आपण काय सांगणार या ठिकाणी? जे साहेब यांनी सांगितलं आम्ही ऑक्सिजन पुरवलं, कोणामुळे ऑक्सिजन लागलं? मोदीमुळे. मोदीने एअरपोर्ट बंद केले असते, त्या चायनाला इथे आणलं नसतं, झुला जानकारने लावलं असतं, म्हणून तो केरळ इकडे भारतामध्ये आला आणि लाखो लोक मेरले लॉकडाऊन करून. दुसरी पण म्हणतो, मोदीचं स्वप्न होतं स्मार्ट सिटी. जळगावचं बखा सिटी करून टाकलं यांनी. 10 वर्षामध्ये काय केलं यांनी? एक नल डाले रोड बनाया, माला खाया. जलगांव को वो रोड है साहब, एक रोड दिखा दो मेरे को, उसमें 50 तड़े नहीं गए होंगे अभी से. ये हालत है जळगाव सिटी की. उत्कृष्ट दर्जाची कामे झाली असं या ठिकाणी आम आदमी पार्टी पक्षाने आरोप केलेला आहे. आमच्या सोबत काही स्थानिक नागरिक आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणूया. आपण काय सांगणार, काय नेमके विकास कामं? सफेद कांदे कहाँ गए बोले गुजरात के? हो, महाराष्ट्राचे कांदे का निर्यात में गेले, गुजरातचेच का? शेतकऱ्यांना भाव नाही. गुजरातचे निर्यात होत आहे, महाराष्ट्राची निर्यात बंदी केलेली आहे त्यांनी व्हाईट कांद्यांची. हे भाजपवाल्यांना विचारात येतं काय. या ठिकाणी कांदाबंदी जी आहे, कांदाबंदी जी आहे ती गुजरातची निर्यात होते असा विरोधकांचा आरोप आहे. कांदाबंदी जी फक्त ती गुजरातची निर्यात होते असं शासना कांदा जळगाव म्हणजे महाराष्ट्राकरता चालू झालेला आहे. खूप जातो. एरंडोल तालुका आहे, एरंडोल तालुक्यापासून नाशिक म्हणजे नाशिक आणि दोघं तालुक्यातून जिल्ह्यामधून पुरा भारतात जातो कांदा. यांचा हा जो विषय जो महत्वाचा नाही आहे, यांनी फक्त वरच्या वरती वाचलेला आहे, पूर्णपणे वाचलेला नाही विषय. कालच्याच पेपरात तुम्ही बघा, पेपर कोणता आहे ते मी सांगत नाही, पण कालच्या पेपरात त्याच्यामध्ये निर्यातीबद्दल आयातीबद्दल म्हटलेलं आहे. कालचा पेपर वाचा तुम्ही, आता पेपर वाचा. या ठिकाणी सर्वसामान्य गृहिणी आहे, गृहिणींचे अनेक प्रश्न आहे. काय सांगाल, या 5 वर्षात प्रश्न सुटलेत का आपले? 5 वर्षात तर काहीच प्रश्न सुटले नाही. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2024 पर्यंत चांगले दिवस येतील, तर चांगले पण अत्यंत वाईट दिवस आलेले, अत्यंत वाईट दिवस आलेले. आणि रस्ते आणि संडाशी बांधून देशाचा किंवा महाराष्ट्राचा विकास होत नाही. बेरोजगारी इतकी वाढलेली आहे, युवा पिढीसाठी यांनी आतापर्यंत कुठला चांगला रोजगार आणलेला आहे? ज्या शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या, हे खाजगीकरण करत आहे. शिक्षणाकडे यांचं दुर्लक्ष होत आहे. गेल्या 5 वर्षात सर्वसामान्य गृहिणींचे प्रश्न सुटले नाही आहे असा या ठिकाणी सर्वसामान्य गृहिणींचे प्रश्न आहेत. आमच्या सोबत अजून आम्ही जे भारतीय जनता पार्टीने जो नारा दिला आहे की 5 लाख लीडने आम्ही जास्त मताधिक्याने निवडून ये, भाजपकडून जाणून घेऊया. 5 लाखाची तुम्ही घोषणा दिलेली आहे, काय सांगाल? 5 लाखाच्या मताधिक्याने निवडून 100%. 5 लाखापेक्षा अधिक मताने स्मिताताई वाघ या निवडून येतील. याचं कारण सांगतो. 1.5 लाख नव तरुण जे नव मतदार आहे या जिल्ह्यामध्ये 1.5 लाख मताची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामध्ये किमान 1.25 लाख मत भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि या ठिकाणी आपण जर म्हणाल तर या 5 वर्षामध्ये प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा शासनाचा लाभार्थी झालेला आहे. आणि त्यामुळे तो प्रत्येक लाभार्थी हा भारतीय जनता पार्टीचा विचार करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्मिताताईला घेतलाय. आणि काय सांगाल, भारतीय जनता पार्टीने घोषणा केली की 5 लाखापेक्षा जास्त लीडने निवडून ये असं ते म्हणाले. 5 लाख, अरे यांना किती लीड
लीड येणार आहे, यांच्या लीड प्रत्येक वेळेस कमी होत आहे. कधी 5 लाख सांगताय, कधी 2.5 लाख सांगताय. यांनी एकच गोष्ट सांगावी, उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवतोय तर प्रत्येक बॅनर, एक सुद्धा बॅनरवर उमेदवाराचा फोटो का नाहीये? आपण काय केंद्राचे आहेत ते, त्याला इथून खालून नाही ते वरतून आलेलं आहे. इथून असं आहे की ते उमेदवाराच्या खर्चात गणले जायला नको म्हणून त्याच्या उमेदवाराचा फोटो घेतलेला त्यांच्या स्टेटमेंट असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा अभ्यास किती कमी आहे ते जाऊ द्या, ते नाही. मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे की ते सांगताय 5 लाखाच्या लीडनं निवडून येऊ. जर असं राहिलं असतं तर भारतीय जनता पक्षाने जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा यांनी 400 रुपया रोजाने भाड्यानं लोक आणले, तरी सुद्धा येत नव्हते. हे यांची परिस्थिती आहे. आणि राहिला त्यांनी दारूचा मुद्दा काढला. सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दारूच्या बाटलीवर बाईचा फोटो पाहिजे म्हणजे दारूचा खप वाढेल. हे यांचे नेते, याचे कलंक आहे, ते कलंक. या ठिकाणी आमच्या सोबत काही सर्वसामान्य नागरिक आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपण काय सांगणार? हे बघा, राज्यात देशात बीजेपीचे सरकार असताना सुद्धा जर मागचे आपण कालखंड पाहिला तर यांनी बैलगाडी शेतकऱ्याचं नाटक, नौटंकी केली. काय कुठं बैलगाडी हाकलताना की बा शेतकऱ्यांना कपाशीला भाव मिळाला पाहिजे म्हणजे खाऊन पिऊन उपोषण ठोकलं आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि आता कुठे बिळात जाऊन बसले. अहो, या मंत्र्यांचा जर या शेतकऱ्यांना जर फायदा होत नसेल तर हे शेतकरी काही मूर्ख नाहीये, हे सुशिक्षित मतदार आहेत. आता त्यांना कळतंय की यांचं जे 5-10-20 वर्षापासून जे शेतकऱ्यांबद्दल ते चाललं होतं ना ते नौटंकी होती. गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाहीये, याबद्दल विरोधक म्हणतायत, काय सांगणार आपण? शेतमालाला आता बघा तुम्ही, आता 8,000 रुपये कापसाला भाव आहे. मागच्या वर्षी 7200 बदलत राहतो. 7200 नाही. शेतकरी आम्ही पण आहे, मालाप्रमाणे भाव आहे. मला एक सांगा, सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायला सांगितलं आहे. बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही दिलेला आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नक्कीच आम्ही दोघं ताईंना, जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा या दोघं मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जळगाव शहरातून आणि रावेर मतदारसंघातून आम्ही जिंकून आणू. आणि त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी पूर्णपणे महायुती हा पूर्ण प्रचार करेल. त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न करून त्यांना जिंकून आणेल. शिवसेना ठाकरे सेनेचे महाविकास आघाडीचे काय नेमके विकासाचे मुद्दे असणार आहेत तुमचे? येणारे मुद्दे जे शेतकरी तरुणांच्यासाठी. पण माझं असं म्हणणं आहे, आता ही कालची लेवलची आपण वापरली. आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की 8,000 बाय पहिले अभ्यास करा. तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहे का? तुम्ही शेतकरी पुत्र, तुम्हाला भाव माहिती नाही. पण मी स्वतः एक्सपर्ट. आणि मी सांगतो, यांनी मागच्या वर्षी 50 लाख गाडी 800 लाख आयात केल्या. 10,000 ओल्या मालाला भाव होता सुरुवातीला. 10,000 ओल्या मालाला 50 लाख गाडी पहिल्या लॉटमध्ये, दुसऱ्या लॉटमध्ये 15 लाख, 65 लाख गाडी आयात केल्या यांनी. आणि ते भाव 7,000 गेले. मागच्या वर्षाचा कापूस पडलेला आहे, ह्या वर्षाचा कापूस पडलाय, त्यात कीड पडली. घरातील लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना आजाराला सामोरे जावं लागतं. आणि एका सांगताय येणाऱ्या काळात आमची विकास होतोय, आम्ही काम करून दाखवू. आणि चुकालो एक मिनिट. आणि हे म्हणताय 5 लाख नाही, 5 लाख मतांनी निवडून म्हणताय. 5 लाख मतांनी म्हणजे एक मिनिट ऐकून घ्या. यांना लोकशाहीला फाशी लावायची, ऐकून घ्या. म्हणजे यांच्या मंत्र्यांच्या खिशामध्ये 1 लाख मत आहे का? आमदारांच्या खिशात पडणार 7 लाख मत यांच्या खिशात आहे का? हे का लोकशाही का? लोकशाही का? 7 लाख मतांनी लोकशाही? अडीच वर्ष ज्यांचे मुख्यमंत्री घर कोंबडा बनून घरात राहिले त्यांनी विकासाच्या गोष्टीवर बोलू नये. आणि यांनी एवढा विकास केला होता तरी यांचे लोक का कुठले? आपण काय सांग? आता आमच्या मित्रांनी एक प्रश्न उपस्थित केला, त्याचं परिपूर्ण उत्तर दिलं गेलं नाही. आणि म्हणून मी म्हणतो की आज ठिकठिकाणी तुम्ही म्हणतात नरेंद्रभाई मोदीचे मोठमोठे बॅनर आहे, त्याच्यावर स्थानिक उमेदवाराचा फोटो नाही. भारतीय जनता पार्टीचे ते आमच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे. तुमच्याकडे आहे का चेहरा? तुमच्या आमचा उमेदवार नरेंद्रभाई मोदी. या ठिकाणी ते म्हणतायत की तुमच्याकडे चेहरे नाहीये. अरविंद दादांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. अरविंद दादांना मला एक या विषयातून अरविंद दादा जे बोलले त्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की मोदी आमचे पंतप्रधान उमेदवार आहे. मला एक सांगा, जळगाव लोकसभेत मोदी साहेब काम करणार नाही का? सर्वसामान्य लोकांचे स्थानिक खासदार निवडून त्याला काम करावं लागतील. मोदी येतील का लोकांचे प्रश्न सोडवायला? इथं खासदाराला निवडून काम करावं लागेल.
खासदाराच्या राजा जर तुमचा जिम्मत असेल तर मोदींचा काय राजा तुम्ही आणि धर्माच्या नावावर वोटिंग नका मागू. विकास आहे नावावर मागा. तुम्ही धर्माच्या नावावर मतं मागत आहात. विकास आहे नावावर मतं मागा. जर तुम्ही विकास केला देशाचा तर धर्माच्या नावावर कशाला वोटिंग मागता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं भारताला ते भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. ऐकलं का? ते इतक्या मोठ्या विश्वासाने सांगतात की आमचे उमेदवार 5 लाखाच्या लीडने येतील की का हुकुमशाही का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान त्यांना मान्य नाहीये. हुकुमशाही का आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीचा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात जो उमेदवार उभा राहील तो महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. आमच्या जळगाव लोकसभेमध्ये आमचे संभाप्पा जास्तीत जास्त लीडने येतील, स्वाभिमानाने येतील. या ठिकाणी आता रावेर लोकसभेकडे जाऊया. रावेर लोकसभेमध्ये ननूट विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. या ठिकाणी रोहिणीताई विरुद्ध रक्षाताई असा सामना रंगणार आहे. नेमकं रक्षाताईला विजयी करण्यासाठी कसा प्रयत्न असणार आहे आपला? महाराष्ट्रात सर्वात जास्ती मतांनी जी निवडून येणारी सीट आहे ती रक्षाताईची आहे. त्या ठिकाणी यांना आतापर्यंत उमेदवार सुद्धा भेटला नाही. हाणून मारून कोणाला तरी उमेदवार केलेला आहे. पडण्यासाठी श्रीराम पाटील उभे त्या ठिकाणी आहे. मी सांगतो तुम्हाला प्रत्येक तालुक्यात एक जरी तालुका गिरीश भाऊंनी शब्द दिलाय, एक जरी तालुका मांडायचा असला तर तुम्ही बोलायचं. सर्वाधिक मतं हे जामनेर तालुक्यातून भेटतील. या ठिकाणी रक्षाताई प्रचंड मतं निवडून येतील. या ठिकाणी ते म्हणतायत सर्वात जास्त त्यांना उमेदवार मिळत नव्हता. काय सांगता? अजिबात असं होणार नाहीये. मी आता पण सांगते, थोड्या वेळापूर्वीचा मी जो व्हिडिओ दाखवला तर कोचर गावातील ग्रामस्थ त्यांना फक्त 4च कामं सांगायला सांगतायत आणि रक्षाताई चिडलेल्या आहेत. अरे जी व्यक्ती प्रामाणिक असते, जो लोकसभेचा उमेदवार किंवा इलेक्टेड उमेदवार व्हिडिओ आहे रोहिणीताई हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचंच काम करणार आहे आणि ते मनापासून त्या पार्टीचं काम करणार आहे. निष्ठेने ते काम करणार. या ठिकाणी आमच्या सोबत अजून काही पदाधिकारी आहेत. नेमकं त्यांना काय वाटतं आहे हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगा? माझं एक मत आहे की आता ही जी निवडणूक ही ग्रामपंचायती, सरपंचाची, नगरपालिकेची, विधानसभेची नसून ही एक लोकसभेची आहे. पंतप्रधान पदासाठी आहे. मला एक सांगा, यांच्याकडे कोणताही एक उमेदवार नाही, एकही उमेदवार नाही. पंतप्रधान लेवलचा कोणताही लेवलचा माणूस नाहीये. राजसाहेब, तुमचा प्रश्न उत्तर आहे तुम्ही. राजसाहेबांनी सांगितलेलं आहे बिनशर्त जे चुकीचं वाटलं त्याच्याबद्दल राजसाहेब बोलतील आणि आताही बोलतील. जर भारतीय जनता पार्टी चुकलं तर बोलतील. जे ठिकाणी पंतप्रधान पदाचा चेहरा तुमच्याकडे नाहीये असं ते म्हणतायत. काय सांगा? आता मी सगळ्यात आधी एक सांगतो, 2014 साली ज्या टायमाला देशाचे पंतप्रधान 2014ला प्रचाराला जळगावला आले होते, त्या टायमाला मोदी साहेबांनी किती आश्वासन दिलेलं होतं 2014 साली, जो भाव तुम्हें गुजरात में मिल रहा है कापूसला, जो भाव तुम्हें गुजरात में मिल रहा है वो तुम्हें महाराष्ट्र में मिलेगा. आता शेतकऱ्यांचा कापूस हा घरामध्ये पडलेला आहे पण मोदी साहेबांच्याकडे लक्ष नाहीये. या ठिकाणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आगामी काळात जनतेचा कौल नेमका कोणाला राहणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 5 लाखाच्या लीडची घोषणा केली आहे. विरोधक म्हणतायत आम्हीही कुठे कमी नाही अशी घोषणा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांनी केलेली आहे. नेमके बाजी काय मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.